आणि शासनाच्या माध्यमातून सुनेत्राताई पवार आदरणीय स्वर्गीय दादा आपल्या दोन या ठिकाणी खरंच आपल्यात नाहीत की ओढी उपाशानं भरून येऊ शकत. दादांशी मी दादा जायच्या आधी 8 दिवस अगोदर मी 1:30 वाजता रात्री त्यांना भेटलोय. ते व्हिडिओ तुम्ही जर पाहिला तर मला सुद्धा गलबल येते व्हिडिओ पाहताना. मी बारामतीला गेलो, दादा मला कार्यावर मला तिकीट द्या. दादाने ते पाहिलं, म्हणले बारामती मला कधी संपू दे, थांबून राहा, संपल्यावर भेटू. मग मी जेवण करून आलो, 12 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजता दादा मला कधी संपले, दादा बाहेर आले. मी उभा होतो बाहेर, असं मला असं बोलून घेतलं. रात्री 1:30 वाजता दादाने मला अहवाल पाहिलं, मला सांगितलं अरे मी ते अतुलशी बोलतो, खासदार कोल्हेशी बोलतो, तुझं काम चांगलं आहे, आमकं तमकं, म्हणजे सकाळी तुम्ही बारामती हॉस्टेलला ये. त्या माणसाने रात्री 1:30 वाजता मला सर्टिफाय केलं की यू आर लायबल. ठीक आहे, तुला हो का नाही मी नंतर सांगेल, पण तुझ्यात दिसतंय मला सगळं. हे हेरणारा दादा आज आपल्यात नाही. पण एक सांगतो, सुनेत्राताई पवारांवर आज या तालुक्यामधल्या सन्मान्य आमदारांनी टीका केली की यांना दुःख नाही यांनी शपथविधी घेतला. माझं म्हणणं असं आहे, अहो झाशी राणी लढली ना, सगळं सैन्य मरून पडलं, माहिती थांबली का? तिने बाळ पाठी बांधले लढली ना, ती जिंकली का नाही जिंकली? आई सावित्रीवरती लोकांनी चिखल फेकला, ती थांबली का लढायची? जिजाऊ काय थांबलं का? शहाजीराजे अडकले असताना शिवबा गाडवला त्यांनी. म्हणजे या माय माऊलीला दादाचं स्वप्न पूर्ण करायला लढायचं नाही का? तिने घरी बसायचं का? समाजाचा वारसा घेऊन ती आली, शपथविधी घेऊन समाजात काम करायला सुरुवात केलाय. कोणती पत्नी अशी का पती गेल्यानंतर ती रडणार नाही का, दुःख होणार नाही? तिथं सुनेत्राताई ती खासदार आहे, कुटुंबातला धंदा करता माणूस अचानक गेलाय. तिला काय त्यात तिला समाजामध्ये कर्तव्याची जाणीव आहे, त्या उत्तरदायित्वाच्या भावनेतून ती दळमळून त्या ठिकाणी आज पदावर बसते. आणि त्या आदरणीय सुनेत्राताई आता उपमुख्यमंत्री झाल्यात, आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री होतील. दादा पालकमंत्री होते, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या त्या. पण आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कार्यभार हातामध्ये घेतील, त्यांच्या हाताखाली आम्ही काम करणार आहोत. 3 आळ आहे, त्या पदावर असणार आहेत. फक्त पत्र ठेवायचे, मळेरांचा रस्ता सांगायचं नाही, सही घ्यायची. ही जर नाळ तुटली तर निधी येईल का? ताई पालकमंत्री होणार आहे, यात काही शंका आहे का? मग निधी कोणच्याकडे? सुनेत्राताई म्हणते का तू आमच्या पक्षात आहे तरी पण तुला निधी नाही, असं म्हणतील का? मला एक सांगा, ही विकासाचं मॉडेल आपलं उभं करताना खुर्ची भक्कम आहे, वाढ बी आपला आहे, वाढ बी आपला आहे, ताट काय म्हणायचं आपण? आम्हाला नको असं म्हणायचं का आपण? नाही. मग मी दुवा आहे ना त्यातला, माझ्याकडे स्किल आहे, नॉलेज आहे माझ्याकडे, मी ते करू शकतो ना. तुम्ही फक्त संधी द्या, कशाला माझा अपप्रचार करता? मी तुमच्याकडे टीका करतो कोणावर? समोरच्या माणसं नाही करत, ज्याचा लोकशाही अधिकार आहे. मला संधी यासाठी मागतोय की या मतदारसंघाचा जो बॅकलॉग आहे आपला, जो काय राहिला असेल कामांचा, तो भरून काढू.